ठाणे ते बोरवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून स्थानिक रहिवासी आणि विकासकांमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत। मातीची विल्हेवाट लावण्यासाठी MMRDAने कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव दिलाय, मात्र 90% रहिवाशांची डेडिकेटेड कॉरिडॉरला सहमती आहे। या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तिथून मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नाही, असा दावा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रहिवाशांनी केला। तसेच महापालिकेने नोटीस बजावूनही काही विकासक जुमानत नसल्याने त्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे लवकरच या संदर्भात बैठक घेणार असल्याचेही रहिवाशांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। यावेळी शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शितोळकर, निवृत्त अभियंता भिडे, धाने मुजुमदार आणि शरद वासकर आदी रहिवाशी उपस्थित होते। टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकरपर्यंत क्लिअर झालेली आहे। दुसरी मागणी आमची अशी होती की मग हॉलिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रपोज केलं होतं की कन्व्हेयर बेल्टचा आमचं सुरुवातीपासून विरोध होता। आमचं असं म्हणणं होतं की एकदा TPM मशीन आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी आमची टेल कंप्लीट करा सत्यशंकरपर्यंत, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल वरून व्यवस्थित मेंटेन राहील आणि अंडरग्राऊंड टनल खालून तो काम टनलचा चालू राहील 3 वर्ष 4 वर्ष, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही। त्यासाठी आमच्या प्रोजेक्ट इफेक्टिव्ह टीममध्ये आमचे टेक्निकल पर्सनमध्ये भिडे काका, शरद वारसकरजी, प्रसन्न मुजुमदारजी, त्याचबरोबर ढाणेजी, असे 4-5 जे रिटायर्ड MMRD MSRDC ह्याच्यातले मोठ्या पोस्टवर राहिलेले ज्यांनी अटल सेतूचं काम केलं त्या टीम आणि MMRDची टीम मिळून ह्याच्यावर वर्किंग करत होते की वेदर टेल कॅन बी कम्प्लिटेड फर्स्ट बिफोर स्टार्टिंग ऑफ द टनल। तर त्याच्यावरती वर्किंग केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की टेल पूर्वी कंप्लीट करू शकत नाही। आताही त्याच्या गोष्टीवरती झाली आहे, लेकिन MSRDCने त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रपोजल असं दिलं आहे की मधून एक MMRDने एक प्रपोजल दिलेलं आहे की डेडिकेटेड कॉरिडॉरच्या मार्फत ते ट्रक वगैरेची मुवमेंट करणार। ती ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे। 90% लोक त्याच्यासाठी तयार आहे, पण 10% आमच्यातले काही लोक आहे त्यांचा या गोष्टीवरती मत विभिन्नता आहे, त्यांना तो डेडिकेटेड कॉरिडॉर समजलेला नाहीये आणि त्याच्यावर आमची वर्किंग चालू आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वेदर द टेल हॅज टू बी कम्प्लिटेड फर्स्ट, वेदर कन्व्हेयर बेल्ट किंवा आपल्याला डेडिकेटेड कॉरिडॉर ह्याच्यातला कुठला विषय करायचा त्याच्यावरती आमची वर्किंग चाललेली आहे। पुढच्या 1 महिन्यात शिंदे साहेबांना आज सकाळी या विषयासाठी मी भेटलो, त्यांनी सांगितलं आपण त्याच्यावर वर्किंग करून एक इमिडिएट अधिवेशन संपल्यावर एक मीटिंग लावून त्याच्यावरती जे काय अजून फायनल झालेलं नाहीये की तो डेडिकेटेड कॉरिडॉर आहे की टेल कम्प्लीट आहे की कन्व्हेयर बेल्ट आहे, ते पुढच्या काही दिवसात क्लिअर होणार आहे। जसंच ते क्लिअर झालं त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ। आता अखेरचा जो सगळ्यात मोठा आमचा विषय आहे, चॅलेंज आहे, तो पॉल्युशनला घेऊन आहे। कधी आमचा AIQ लेवल 250 पर्यंत जातो, कधी 160 पर्यंत जातो। तर या AIQ लेवलला कसं मेंटेन करायचा, इथली लाईफस्टाईल, इथली हवा कशी प्युअर करायची, कारण आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना लंगचा प्रॉब्लेम होतोय, पॉल्युशनचा त्रास होतोय, आमच्या लहान मुलांना आम्हाला खिडकी उघडता येत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम आहे। त्याला घेऊन फक्त मेजर प्रॉब्लेम MMRDAचा हा टनलचा कॉन्ट्रॅक्टर नाहीये, त्यांना आम्ही जे काय सांगितलं होतं, साहेबांनी जे आदेश दिले होते त्याप्रमाणे ते त्यांचे नॉर्म सगळे फॉलो करतायत आणि सध्या त्यांचा असा कुठलाच विषय नाहीये की ज्याच्यानी माती वगैरे ओढली पाहिजे। तर इथे वेरेटन, नीलकंठ आणि हे जे बिल्डर आहेत ह्यांना वारंवार सांगितल्यानंतर पण ते पॉल्युशनचे जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करत नाही। त्याला घेऊन महानगरपालिकेच्या आमच्या पॉल्युशनच्या ज्या मॅडम आहे मनीषा प्रधान मॅडम, यांनाही आम्ही ज्ञापन दिले नाही। स्टेटचे जे पॉल्युशन मिनिस्टर आहे त्यांनाही आम्ही याच्याबद्दल ज्ञापन दिलेले। PMCने त्याच्या अगेन्स्ट या बिल्डरांना नोटीस पण दिलेली आहे, पण हे लोक ती गोष्ट फॉलो करत नाहीये। तर आज आपल्या माध्यमातून आम्ही मागणी केली होती, तुम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवली म्हणून आमचा टनल अंडरग्राऊंड टनल तिथपर्यंत गेला। आज परत तुमच्याकडे हीच मागणी आहे की पॉल्युशनचा आमचा जो विषय आहे त्या लोकांपर्यंत पोहोचून तीही मागणी आमची इथला पॉल्युशन लेवल खाली झाला पाहिजे आणि आमची इथली जी लाईफ आहे ती जगण्यासारखी झाली पाहिजे, यासाठी आम्ही ते तुम्हाला इथे बोलवलेले आहे। धन्यवाद।